अशा जळकूट लोकांनी जळकूटपणामुळे आमची प्रगती होत नाही. आता कोण कोणावर जळतंय आणि कशामुळे जळतंय हे सारं सांगतो. तर रामराम भावांनो, मी माऊली, एक शेतकरी पुत्र. आता सध्याचे सारे काम आवरलेत, फक्त पाणी द्यायचं राहिलंय आणि ते पण नळ्याने एकदा लावून दिलं का मोकळं दिवसभरासाठी. आणि त्यात आज होती एकादशी. मेंबर म्हणी चला नारायणगडावर. काय म्हणाला आणि करायला उशीरच नाही. लगेच गाडीत पहिले तेल टाकून घेतलं आणि तिथून निघालो नारायणगडाकडे. या गाडीला पाठीमागं 4थं सीट मोकळं होतं, पण नाही, गिअर बॉक्सवर बसला गाडी. फायनली नारायणगडावर पोहोचलो. नारायण बाबाचे दर्शन घेतले आणि म्हणलं माझ्यासारखं माझ्या फॉलोअरला पण सुखी ठेव. आणि तुम्हाला तर माहितीये मी किती सुखी येते. आता यो गडी खरा म्हणजे ट्रक ड्रायव्हर, पण ट्रक ड्रायव्हरच्या हातात कोणती गाडी द्या, एवढा चाळा करणार. अशा जळकूट लोकांनी जळकूटपणामुळे आमची प्रगती होत चाललेली. आमचे 100% तुम्ही असेच जळत राहा. आता याचा जळाचा विषय फक्त एवढाच आहे, यांनी 90 वाली चष्मे 70 मध्ये आणले आणि त्यासाठी एवढं मोठं महाभारत चालू आहे. शेवटी त्या चष्म्याला नजर लागली आणि तो तुटून पण गेला. आता या अशा चाळे आमच्यासोबत रोज घडतात. जर तुम्हाला बघायचं असेल तर लाईक फॉलो करून घ्या. आम्ही जातो सुखरूप घरी.